सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मार्केटला शरण न जाणे. जे विद्यार्थ्यांनी नवीन ह्या क्षेत्रात येणार आहे, कारण तुमची शिकार करायलाच ते बसलेले आहे जाळ लावून. म्हणजे चांगलं दिसतंय, 100% चांगलं दिसतंय, पण ते चांगलं नाही आहे. दिसतंय तसं नसते, म्हणूनच जग फसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मार्केटला शरण जायचं नाही, पण माझी तयारी पाहिजे, माझी चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. जागा कमी येऊ द्यात, काही येऊ देत, पण मी अभ्यास करणार आहे. आयोगाचा अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. तो आयोगाने दिलेला अभ्यासक्रम, त्याच चौकटीत अभ्यास करायचा. टीकात्मक परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. मला IASच व्हायचं होतं, मला IPSच व्हायचं होतं आणि मी ते झालो, असं स्वप्न ठरवणं म्हणजे आधी बाळाच्या मापाचे कपडे तयार करून ठेवणं आणि त्या मापाचं बाळ जन्माला घातल्याला प्रकार आहे. हे दुर्दैव आहे. कुठलीही सेवा ही दुय्यम दर्जाची नाही आहे. तर थोडंसं अभ्यासाकडे जाऊयात. हा झाला सगळा इतर भाग की जे सगळं मृगजळ वाटतंय, मायाजळ वाटतंय. खरंच ज्याची इच्छा आहे विद्यार्थी म्हणून मला अभ्यास करायचाच आहे. आज जर तुझ्याकडे बघितलं तर मला जेन्युअनली जाणवतं की विवेकानंद एक असा विद्यार्थी आहे की जो उद्या आपल्याला अधिकारी म्हणून दिसेल. त्यावेळेला पहिला पॉडकास्ट आपण चॅनलवर घेऊ, त्यावेळेला तुम्ही कंपॅरिझन करू शकाल. पण एक सांगेन, म्हणजे माझे असे अनेक मित्र आहेत की ज्यांनी अनेक प्रयत्न केले किंवा काय, पण विवेकानंदच्या बाबतीत कॉन्फिडन्स का? कारण आजपर्यंत अनेक पुस्तक म्हणजे साहित्याच्या बाबतीतली असतील तर अनेक मोठं गाढं साहित्य वाचलेलं आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा सुद्धा तेवढंच डेडिकेशन आहे. आणि आता जे काही 1-2च एक्झाम्स झाल्या असतील ज्या दिल्या, अगदी काठावरती मागच्या वेळेला हुकलेला असेल, यावेळेला सुद्धा अजून कट ऑफ लागायचा आहे. तो सुद्धा अगदी काठावरती आता मार्क्स दिसत आहेत. भविष्यात त्याचं काही वय फार झालेलं नाही. आता कुठं 22-23 वर्षाचा अगदी तरुण बांड विवेकानंद आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगला स्कोप आहे आणि अभ्यास चांगला आहे. पण जे जाणवतंय त्याला ते भयान वास्तव आहे, हे आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता जेन्युअनली ज्यांना खरंच स्पर्धा परीक्षा करायचे, माझं व्हिजनच ते आहे. आणि मला कोणी सांगतंय म्हणून नाही, कोणाला व्हिडिओ ऐकलाय म्हणून नाही, तर मला खरंच प्रशासनात जायचंय, काहीतरी करायचंय म्हणून ज्याला करायचंय, अशांसाठी काय नेमकं ट्रॅक असला पाहिजे, काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मार्केटला शरण न जाणे. म्हणजे क्लासवाले म्हणतात की सूर्य पश्चिमेला उगवतो, ते म्हणतायत म्हणून मी पश्चिमेला बघणं हे चुकीचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी नवीन ह्या क्षेत्रात येणार आहे, कारण तुमची शिकार करायलाच ते बसलेले आहे जाळ लावून. कारण मग त्यांनी जाहिरातीचं प्रचंड मोठं विस्तारित क्षेत्र केलेलं आहे ना. मग त्याच्यावरून एक मला गोष्ट आठवली की एक संन्यासी आयुष्यभर पुण्य केलं आणि तो मेला, त्याला न्यायला यमदेव आला. यम पहिल्यांदा यमान त्याला रेड्या बसला, यमासोबत तो चालला, त्यानं बघितलं पहिल्यांदा. मग सगळ्यात पहिल्यांदा मस्त आयुष्य अगदी आरामात जगणारी माणसं आहेत. काही नर्तकी वगैरे डान्स करायला लागल्यात, मदिरा प्यायला लागल्यात. तर म्हणला यमदेवाला, म्हणला देवा हे काय आहे? तर म्हणला ह्यो स्वर्ग आहे, इथं हे आहे म्हणलेत. काय म्हणलेत? हा स्वर्ग आहे, इथं माणसं चांगल्या सुखात वगैरे जगतात आणि हे चांगलं ठिकाण आहे. मग पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर ना मग पुढे सगळे विरक्त अवस्थेत होते, साधू संन्यासी, कपडे वगैरे देवाधर्माची नावं वगैरे घ्यायला लागलेत सगळे. यमदेवा मागला स्वर्ग होता, तर मग ह्यो काय आहे? की म्हणला हे पण स्वर्ग आहे, पण हे त्याचं अपडेट व्हर्जन आहे म्हणले. इथं चांगली देवाधर्माची भक्ती वगैरे चालते, तिथल्यासारखं नाच गाणं चालत नाही. संन्यासी म्हणला हे, म्हणला मी खाली पण बसून केलंयच म्हणला, तर मला पहिल्या स्वर्गात घेऊन जा. रेड्यावर यम परत आला आणि ह्याला सोडला, ह्यो बी खाली उतरला. इथं मस्त चालले, नाचा लागल्यात वगैरे, मदिरा वगैरे प्याला, नर्तकींच्या संग नाचला बसला. तर थोड्या वेळात मोठाच्या मोठा दरवाजा उघडला. तर दरवाजा उघडल्याबरोबर 4 राक्षस बाहेर आले आणि साधूचे धरले हातपाय आणि न्याय लागले आत. मग राक्षसाने भिवून विचारलं साधून, अरे हे काय करता? अरे म्हणला ह्यो लेका खरा नरक आहे म्हणला. म्हणला कसं काय नरक आहे? इथं तर नर्तकी वगैरे आहेत, सगळं मद्यपान, मस्त आयुष्य चाललंय, स्वर्ग तिकडे, ह्यो कसा काय नरक? ते म्हणला बाहेर चालले ते, म्हणला नर्तकी वगैरे, ह्यो नरक आहे, तर हे कसं काय आहे? ते म्हणला हे आमच्या जाहिरातीचं डिपार्टमेंट आहे म्हणला. पुढल्या जाणाऱ्या लोकांनी आम्ही हित्ता आवडतो आणि आत टाकतो तेलाच्या कढईत. मग तसं काय हे जाहिरातीला बळी पडायचं नाही. म्हणजे चांगलं दिसतंय, 100% चांगलं दिसतंय, पण ते चांगलं नाही आहे. दिसतंय तसं नसते, म्हणूनच जग फसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मार्केटला शरण जायचं नाही. दुसरी गोष्ट, स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती विश्वास पाहिजे. मी अभ्यास करेन, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागू देत, पण माझी तयारी पाहिजे, माझी चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. जागा कमी येऊ द्यात, काही येऊ देत, पण मी अभ्यास करणार आहे. तिसरी गोष्ट, काय करायचं अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची सोर्स, तुमचे सोर्स चांगले. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, NCERT ही महत्वाचे हे आहेत, आपल्यासाठी वापरण्यात स्त्रोत आहेत. बरोबर. आम्ही मार्केटनं छापलेली पुस्तकं वाचतो, पण आयोग ती रेफर करत नाही ना. म्हणजे म्हणून आयोग जे रेफर करतं ते वाचायचं. आयोगाचा अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. तो आयोगाने दिलेला अभ्यासक्रम, त्याच चौकटीत अभ्यास करायचा आणि गेल्या 5-6 वर्षातले प्रश्नसंच बस. आणि स्वतःचे, आमचे सर म्हणतात तसे, क्रिटिकल एबिलिटी ऑफ थिंकिंग, तुमची विचार करण्याची क्षमता
त्या ताकदीची पाहिजे. टीकात्मक परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. हे चूक आहे, हे बरोबर आहे. विद्यार्थी म्हणून तुमचं मत पाहिजे, काहीतरी ठाम पाहिजे की मी माझ्या मताशी प्रामाणिक आहे. हे चूक आहे, बरोबर आहे माहित नाही, पण माझा अभ्यास सांगतो हे असं असं आहे, हे सांगण्याचं तुमचं धाडस पाहिजे. हे आमचे सर सांगतात. म्हणजे हे पाहिजे विद्यार्थ्यांच्याकडं. आणि तिसरी गोष्ट झाली, ही चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय म्हणजे तुमचं डेडिकेशन पाहिजे. तुमची स्वतःची कष्ट घ्यायची तयारी पाहिजे की भले ह्या वर्षी अपयश येऊ देत, मी पुढल्या वर्षी अभ्यास करणार. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अभ्यास कसा केला पाहिजे. अनेकदा म्हणतात की आम्ही टार्गेट ठेवलं 1 वर्षाचं आणि मग पोस्ट काढली आणि मला IASच व्हायचं होतं, मला IPSच व्हायचं होतं आणि मी ते झालो. मला वाटतं असं स्वप्न ठरवणं म्हणजे आधी बाळाच्या मापाचे कपडे तयार करून ठेवणं आणि त्या मापाचं बाळ जन्माला घातलेला प्रकार आहे, हे दुर्दैव आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी असं करा, कुठलीही सेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असू दे किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या असू देत, कुठलीही सेवा ही दुय्यम दर्जाची नाही आहे. म्हणजे तिथं त्या ताकदीचा माणूस पाहिजे म्हणून ती पोस्ट आहे. म्हणजे गट ब कम सुरुवातीला ऍटिट्यूड आम्ही अच देतो, UPSC आणि राज्य सेवा देतो, मी ब देत नाही, क देत नाही. मग 3-4 वर्ष दिल्याच्या नंतर 70 ते 80% मुलं खालीच येतात गट ब आणि क कडे. मग त्याच्यापेक्षा सुरुवातीपासूनच फ्लेक्झिबिलिटी पाहिजे की जी मिळेल ती पोस्ट पहिल्यांदा घेणार, कारण हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर मी वरला अभ्यास करेन. माझे खूप सारे मित्र असे आहेत की ज्यांनी खालच्या पोस्ट घेऊन मग IAS IPS पर्यंत पोहोचलेले आहेत. मग तेवढं डेडिकेशन पाहिजे आणि तिथपर्यंत केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की अभ्यास कितीपर्यंत केला पाहिजे, कधीपर्यंत. मित्र आता 3-4 वर्षी करायला चालू केला, पण अभ्यास नेमका किती वर्षी केला पाहिजे. तर एका गावात पाऊस पडत नसला की साधूला बोलवायचे आणि साधू येऊन नाचायला लागायचा आणि पाऊस पडायचा. मग 4 मुलं एकत्र आले आणि ते म्हणले खोटं बोलते, म्हणजे साधू पाऊस पडत नसला की आम्हाला बोलवा, आम्ही बी नाचतो आणि पाऊस पडतो. मग 1 वर्ष पाऊसच पडाय नाही, गावकऱ्यांनी 4 पोरांना बोलवलं, ती दिवसभर नाचलीत, पाऊसच पडला नाही. मग संध्याकाळी गावकरी हसायला लागलेत आणि साधूला बोलवून आणला. साधू दुसऱ्या दिवशी आला आणि नाचायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी पाऊस पडाय नाही, दुसऱ्या दिवशी साधू नाचतच राहिला, परत पडाय नाही, तिसऱ्या दिवशी नाचत राहिला, पडाय नाही, चौथ्या दिवशी पाऊस पडला. मग गावकरी सगळे खुश झाले. मग पोराने जाऊन साधूचं पाय धरला आणि विचारलं, हे असं कसं काय झालं, आम्ही नाचताना पाऊस पडाय नाही, तुम्ही मात्र नाचत राहिला आणि पाऊस पडला. त्यावेळेला साधून दिलेलं उत्तर हे सगळ्या अभ्यास करणाऱ्या पोरांना लागू होतं. कोणतं? साधू म्हणला की तुम्ही पाऊस पडायसाठी नाचत होता, पाऊस पडायला नाही म्हणून तुम्ही नाचायचं बंद केलं. मी मात्र पाऊस पडपर्यंत नाचत होतो, त्याच्यामुळे पाऊस पडल्यानंतर माझ्या वाट्याला ते श्रेय आलं की पाऊस माझ्यामुळे पडतो. तसं मग अभ्यास करताना पोस्ट मिळवायसाठी अभ्यास नाही, पोस्ट मिळेपर्यंत अभ्यास करणार. हे मला वाटतं या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं गमक आहे. वेळ लागेल. निसर्ग नवीन बाळ जन्माला घालताना 9 महिने वेळ घेतो, कधी कधी 9व्या महिन्यातली डिलिव्हरी 10व्या महिन्यात पण जातेच ना. तसं हे क्षेत्र पण आहे, वेळ घेणारच, निसर्ग वेळ घेतो. तसं ही पण ह्या वर्षाचं पुढल्या वर्षावर जाईल, पण होईल कधी ना कधी. बस जिद्द पाहिजे की हे करेन. सुरुवात करताना मी जसं म्हटलं तसं मुलांनी काय प्रिपरेशन केली पाहिजे, जसं की हे झालं की काय डिसिजन घ्यायचं, डिसिजनवर आलो, पण काय प्रिपरेशन असली पाहिजे बेसिक करणाऱ्या पोरांसाठी, त्यांची प्रिपरेशन कशी असली पाहिजे. सुरुवातीला माझं तर मत आहे कुठल्याही विषयाचं एन्व्हायरमेंट समजून घेणं. म्हणजे इतिहास तुम्ही वाचताय तर मग महात्मा फुले हे खाली, महाराष्ट्राकडला जर प्रश्न आला तर मग इथे महात्मा फुले चालतील. तुम्ही खाली तिकडे पश्चिम बंगालकडे गेलाय आणि तिकडे महात्मा फुले पर्याय दिसताना उत्तर लिहिताय म्हणजे तुमचा अभ्यास कमी आहे. म्हणजे तुम्ही कमी वाचले असं म्हणणे नाही, पण तुम्हाला ते एन्व्हायरमेंट समजलं नाही. इकडली फुले तिकडे काय करायला जातील. मग अपवाद पण आहेत काय, विरा शिंदे आता इकडे उद्या व्हायकुम सत्याग्रहाला खाली गेलेत. मग तुम्ही आता ते तर म्हणू शकत नाही की विरा इकडे तिकडे कशाला जातील म्हणून तो पर्याय उडवला. हे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे हे प्रत्येक विषयाचं आहे. हे इतिहासाचं एन्व्हायरमेंट झालं, तर भूगोलाचं पण एन्व्हायरमेंट आहे, अर्थशास्त्राचं पण. त्या विषयाचं पर्यावरण समजलं पाहिजे की ह्या असं असू शकते तर मग हे असं असू शकणार नाही. म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे. अभ्यास करता येईल. सगळीच मुलं वाचतायत, पास झालेली मुलं पण पुस्तक वाचतायत, वर्षानुवर्ष न होणारी पण पुस्तक वाचतायत. ही परीक्षा अभ्यासाची नाही, ही समजून घेण्याची. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फोकस हा समजून घेण्यावरती पाहिजे. इतिहास तुम्हाला दिलाय, जर करता अभ्यासक्रमात सांगितलं की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत, मग ह्या वर्षी मध्ययुगीन भारत विचारला नाही म्हणून तुम्ही वाचणारच नाही आणि डायरेक्ट प्राचीन आणि आधुनिक भारतावर वाचेन, हे चुकीचं आहे. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळ आहे, प्राचीन भारत वाचा, मध्ययुगीन वाचा, आधुनिक भारताचा इतिहास वाचा, महाराष्ट्राच्या विषय संदर्भानं वाचा, जगाचा नंतर न वाचा. मग ही तुमची मेथडॉलॉजी झाली की मला हे वाचायचं आहे. परीक्षेला येऊ किंवा न येऊ माझी बांधिलकी आबाळा संघ आहे. पाऊस पडो किंवा न पडो, ती दिसल्यावरती मला पेरणी सुरू करायचीच आहे. बरोबर. म्हणजे हे झालं हे. कारण मग यावर्षी मग एन्शियंट आणि मिडिवल वरती मागल्या वेळी 2च प्रश्न विचारले, यावेळी 5-6 प्रश्न विचारले. मागल्या वेळी लोक म्हणले मिडिवलला प्रश्नाचं भेटेच नाही, वाचायचं नाही म्हणजे. यावेळी 4 विचारले ना, 4 दुनी 8 आणि मायनसचे गेलेले 2, असे मिळून 10 विद्यार्थी मागं पडला. म्हणून नवीन येणाऱ्या मुलाने जुन्या विद्यार्थ्यांचं जास्त ऐकू नये. एक चांगला शिक्षक बघायचा, एकच, त्याच्याशी प्रामाणिकपणानं राहावं.
सोर्स चांगले ठेवावेत, स्वतः वाचन करावं. सगळ्यात महत्वाचं स्टेट बोर्डच मी सांगेन वाचावं मराठी मुलांनी, NCERT वाचावं, इंग्रजीला पर्याय नाही. त्यामुळे इंग्रजी शिकावं, इंग्रजीवरती कमांड घ्यावी. 10वी नंतर जी मुलं करणार आहेत, या क्षेत्रात येणार आहेत, त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीवरती कमांड घ्यावी. कारण मग तिथं आम्ही मराठी जबरदस्त बोलता येतं ना, एखाद्या साहित्यिकाला लाजवेल असं, पण ती 500 मार्कापुरतं चालतं. मराठी आणि निबंधाच्या 250 मार्कापुरतं चालेल, पण बाकीचं मटेरियल इंग्रजीतनं अवेलेबल आहे, त्याचं काय करायचं मग त्याच्यासाठी मग कॉन्फिडन्स म्हणून विद्यार्थ्यांनी इंग्रजीवरती कमांड घेतली पाहिजे. मराठी आपली आई आहे, आईचा सन्मान पाहिजेच, आई आलीच पाहिजे, मराठी भाषा बोलता आली पाहिजे. भलेही मराठी भाषेचा पदर सध्या फाटका आहे असं दिसत असेल, पण तो तेवढा फाटका नाही आहे, हे लोकांनी तयार केलं. त्यामुळे इंग्लिश मिडियमचं हे काय मृगजळ आहे, कितीच मुलं पास होतात, असं मराठी किती खूप सारे मुलं IAS IPS झालीत. त्यामुळं इंग्रजीला नाकारायचं नाही, ती ज्ञान भाषा आहे, स्वीकारायची, पुढे जायची नवीन येणाऱ्या मुलांनी, आणि त्याच्यावरती अभ्यास करावा, इंग्रजीवरती कमांड घ्यावी, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावीत आणि NCERT वाचावी, आणि मग इतर साहित्य. म्हणजे पहिल्यांदा हा बेस आहे. म्हणजे 1920 ची चळवळ असहकार होती का सविनय कायदेभंग होती, हे परीक्षेला जाताना तुमचं कन्फ्युजन होते, म्हणजे बेस पक्का नाही आहे ना. बरोबर. म्हणजे पायाच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार आहे. त्यामुळे पाया पक्का करा, इमारत आपोआप उभी राहील. या मताचा मी आहे.